आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। आमदार सदाभाऊ खोत यांच्या बेजबाबदार वक्तव्याविरोधात माळशिरसमध्ये महाराष्ट्र विकास सेना आक्रमक। गाढवाच्या गळ्यात फोटो अडकवून अनोखे आंदोलन, जाहीर माफीनं मागितल्यास तीव्र संघर्षाचा इशारा। दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आपल्या न्याय हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्षलवादी आणि आतंकवादी संबोधणारे भाजपचे मित्रपक्षाचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। या बेजबाबदार आणि अपमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने माळशिरस येथे अत्यंत आक्रमक आणि अनोखे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र विकास सेनेचे प्रदेश सचिव अनिल साठे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी थेट एक गाढव आणून त्याच्या गळ्यात आमदार सदाभाऊ खोत यांचा फोटो बांधला आणि खोत यांच्या निषेधाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। विद्यार्थ्यांचा अपमान करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा धिक्कार असो, सदाभाऊ खोत यांचे करायचे काय, खाली डोकेवर पाय, अशा तीव्र घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर डोक्यावर घेतला होता। आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी, माळशिरस यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना कडक इशारा देणारे निषेधाचे निवेदन पाठवण्यात आले। हे निवेदन नायब तहसीलदार एस. चंदनशिवे यांनी स्वीकारले। आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची आणि देशवासियांची जाहीर माफी मागावी, अन्यथा यापुढील काळात यापेक्षाही अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र विकास सेनेच्या वतीने देण्यात आला आहे। या धाक आंदोलनात महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे बाळासाहेब कांबळे संपर्क प्रमुख, बिभीषण साठे माढा विधानसभा अध्यक्ष, सतीश साठे सरचिटणीस, साईराज अडगळे युवा सेना जिल्हा संघटक, आदित्य काकडे युवा सेना तालुका अध्यक्ष यांच्यासह मधुकर साठे, देवीदास भुजबळ, शंकर साठे, मारुती साठे, रफिक मुलाणी, महेश साठे, दत्तात्रय वाघमारे, विशाल साठे, लिमराज सकट, बंडू कांबळे, महादेव साठे, कृष्णा खवळे, विशाल खंडागळे, शुभम साठे, रोहित पवार, मनोहर साठे, अजित खवळे, बबलू खवळे, राणबा साठे, मारुती साठे, शंकर साठे, चेतन साठे, विनायक रणदिवे, सुमित कांबळे, ज्ञानेश्वर लोखंडे, किरण खंडागळे, साधू जाधव यांच्यासह पक्षाचे शेकडो आक्रमक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आक्रोश मराठी न्यूज, माळशिरस। नमस्कार, मी अनिल साठे, महाराष्ट्र विकास सेना पक्ष प्रदेश सचिव। आज अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर प्रांत कार्यालयावरती महाराष्ट्र विकास सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या समवेत जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती पेपर फुटीच्या प्रकरणी विद्यार्थ्यांचे जे आंदोलन चालू आहे व जो लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्जच्या व आंदोलनाच्या संदर्भात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांना आतंकवादी असं संबोधलेलं आहे। या सदाभाऊ खोताला मला एक सांगायचं आहे की आपलं पूर्ण आयुष्य शेतकऱ्याच्या वर्गणीवरती, शेतकऱ्यांना भीक मागून आपण जगलात, भीक मागून आपण शेतकऱ्याच्या पैशावरती राजकारण केलं, वर्गणी करून आपली उपजीविका केली। तर सदाभाऊ खोताला मला सांगायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत। तर मी मुख्यमंत्री व गृहमंत्र्याला मागणी करतो की या सदाभाऊ खोतावरचे सगळे गुन्हे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सदाभाऊ खोतवर मोका लावून या विद्यार्थ्याच्या संदर्भात आतंकवादी विद्यार्थ्यांना संबोधणाऱ्या सदा खोतावर मोका लावून त्याला आत टाकावा व सदाभाऊ खोताला लाज वाटली पाहिजे की ज्या शेतकऱ्याच्या गोरगरिबाच्या पैशावरती वर्गणी करून आपण राजकारण केलं, त्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपण त्यांना आतंकवादी संबोधत आहात। की सदाभाऊ खोतचं आपण गाढवाचं लग्न पिक्चर बघितलं असेल, त्या पिक्चर मध्ये सदाबाई कधी झाली हे सुद्धा आपल्याला पिक्चर बघता बघता कळत नाही। तर त्या सदाभाऊच्या सदाबाईला मला एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्याच्या पैशावरती आपलं राजकारण झालंय आणि आपण त्या शेतकऱ्याच्या मुलांना, मुलाबाळांना, विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणताय। तर ह्या सदाभाऊ खोतचा आम्ही ह्या गाढवाच्या रूपानं त्याचं या महाराष्ट्रात लग्न लावून त्याचा चिपलीचा हार घालून सदाभाऊ खोतचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या सदाभाऊवरती कडक अशी कारवाई या मुख्यमंत्र्यांनी करावी आणि या महाराष्ट्रद्रोही विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतला, नालायकाला, आमदारकीसाठी लाचारी पत्करणाऱ्या व भाजपमुळे
लाचारी पत्करून आमदारकी गळ्यात पाडून घ्यायसाठी या संपूर्ण भारतातल्या विद्यार्थ्यांना आतंकवादी संबोधणाऱ्या आतंकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोताचा आम्ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो.